चला सगळ्यांनी हात जोडूया, डोळे मिटू, प्रार्थना करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. आज आषाढी एकादशी आणि ज्यांचा ज्यांचा उपवास आहे त्यांना हे जे काही शरीरात आता उपवास करताना होत असतं त्याची जाणीव होत असेल. पोटातून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज यायला लागतात, कधी कधी भूक लागते, सपाटून भूक लागते आणि नंतर ती थोड्या वेळाने मरून पण जाते. पुन्हा थोड्या वेळाने भूक लागते, पुन्हा थोड्या वेळाने मरते. हे जे काही सगळं सायकल चाललेले आहेत ना, याच्यामध्ये कुठेतरी एक निश्चय आपला आहे आणि म्हणून उपवासाचं महत्व आहे. आपला निश्चय काय आहे की मी उपवास करेल आणि मला काही त्रास होणार नाही, जे काही आहे ते सगळं मी सहज सहन करू शकेल. भुकेचं काय लागेल 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 थोड्या वेळाने हे एकदा दोनदा झालं असं लक्षात आलं की अरे भूक लागते, पण त्यांनी काही फरक नाही पडत. आपोआप थोड्या वेळाने सगळं शांत होतं आणि पुन्हा थोड्या वेळाने भूक लागते. तर हे जेव्हा असं आपण ऑब्झर्वर म्हणून बघतो ना आपल्या शरीराकडे काय काय चाललेलं आहे, तर ह्या उपवासाने आपल्याला एक अशा प्रकारची शक्ती मिळते की मी अनेक गोष्टींना नुसतं ऑब्झर्वर म्हणून बघू शकतो. प्रत्येक वेळेस त्याच्यासोबत वाहून जाणं, त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्यावरती काहीतरी करणं हे आवश्यक नाहीये. हेच लॉजिक आपण आपल्या जीवनामध्ये जिथे कुठे आपण वेगवेगळ्या क्षेत्रात असू तिथे वापरता येईल. पण अध्यात्माच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर आपण ह्या शरीरावरती, या शरीराला मी म्हणून समजतो, या शरीराला एवढं प्रेम लावतो आणि त्यांनी थोडेही इकडे तिकडे काही करायला सुरुवात केली की आपण जरा घाबरून जातो की आता कसं होईल, काय होईल. हे उपवास आपल्याला शिकवतात की काही होत नाही आणि आहे तसंच चांगलं आहे. जे इनफॅक्ट असतं, जे काही होतं परिणाम ते चांगलेच होतात. याच्या पुढचा आणखी एक मुद्दा असा आहे की हा जो उपवास आपण केला हा अन्नाचा केलेला आहे किंवा पाण्याचा केला काही जणांनी. तर हाच उपवास आपल्या याला अन्न म्हणजे ज्याला आपण भोग म्हणतो, भूक म्हणतो आणि तहान म्हणतो. यालाच दुसरीकडे शब्द आहेत तृष्णा, तहानेलाच, आणि भूक सुद्धा आपले जे काही भोग असतील, वासना असतील, तर ह्यांच्या बाबतीत उपवास करता येतो का? एकदा तोही आपण विचार करावा की माझी जी काही तृष्णा असेल, माझी जी काही या भोगांप्रती इच्छा असेल की मला हे हवं ते हवं, तर कधी यांचाही उपवास करून बघायचा प्रयत्न करावा. म्हणजे काय, तर सहज आपल्या ज्या ज्या इच्छा अशा अचानक मधून मधून निर्माण होतात त्यांच्याबद्दल विचार करावा की ह्या खरंच निर्माण झालेल्या आहेत, पण त्या सॅटिस्फाय करणं आवश्यक आहे का? म्हणजे भूक लागली पण माहिती आता मी उपवास करतो आहे आणि हा उपवास करायचा, यांना त्या पोटाला, त्या शरीराला अन्न देण्याची आत्ता आवश्यकता नाही, शास्त्र म्हणून मी 2 दिवस 3 दिवस वाट बघणार आहे. मग असं जर असेल तर माझ्या मनात ज्या बाकीच्या तृष्णा निर्माण होतात त्या निर्माण झाल्या आहेत एवढंच फक्त बघायचं. त्याला काही खाऊ घातलंच पाहिजे, त्याला काहीतरी पुरवलंच पाहिजे, ते विषय त्याला दिलेच पाहिजे असं काही आवश्यक नाहीये. ही गोष्ट जेव्हा आपल्या लक्षात येते, हे जेव्हा आपल्याला सांभाळता यायला लागतं, तर तेव्हा या अध्यात्माच्या मार्गातूनच आपण हे जे काही, जसं उपवासाने आपण तहान भुकेवरती नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करतो, तसंच ह्या उपवासाने आपल्या तृष्णांबद्दल, आपल्या वासनांबद्दल हे जेव्हा आपण उपवास करायला लागतो तेव्हा आपोआपच आपलं सगळं काही चित्त हे शुद्ध व्हायला लागतं आणि हे शुद्ध झालेलं चित्त मग हळूहळू हळूहळू पुढे आपल्याला आपल्या जे काही शेवटचे गोल आहेत, निर्वाण आहे, मुक्ती आहे, तिकडे घेऊन जायला मदत करतं. आपण मागच्या वेळेस म्हणजे मी जेव्हा सत्र घेतलं होतं तेव्हा मला वाटतं उत्पत्ती प्रकरण संपलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही आतापर्यंत स्थिती प्रकरण पण तुमचं पूर्ण झालेलं आहे. तुम्ही उपशममध्ये आहात, जनक राजाची गोष्ट पण ऐकली आणि त्याच्यानंतर एक एक गोष्ट करत पुण्य आणि पावन इथपर्यंत आले आहात.
आणि मला शलाकाताईंनी सांगितलं की तुम्ही जनक राजाचं जे ध्यान आहे ते सुद्धा केलं. तर हा जो काही सगळा या इतक्या स्थिती प्रकरणापासून उपशमपर्यंतचा जो प्रवास झालेला आहे त्याच्यामध्ये जे जे काही आलेलं आहे ते थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो, कारण त्याच्यात तेवढ्याच्यात अनेक आख्यान आलेत. अनेक म्हणजे कुठले कुठले तर त्याच्यामध्ये त्या शुक्राचं आख्यान आलं आहे. म्हणजे भृगुपुत्र भार्गव शुक्र आहे, शुक्राचार्य पुढे झालं, त्याचं आख्यान आहे की त्याला बसल्या बसल्या असंच कुठेतरी वडील साधना करत होते आणि ते ध्यानात होते आणि ह्याला एक अप्सरा दिसली आणि हा मनाने त्या अप्सरेच्या मागे चालला गेला. आणि त्याच्यानंतर त्याचं पुढे काय झालं, कसं त्याचं जीवन एकानंतर एक अनेक जन्मांमधून गेला, हे सगळं वर्णन त्या कथेत आलं आहे. नंतर आपण दाशूर त्याचंही आख्यान ऐकलं आणि हे महत्वाचे दोन होते. नंतर आणखी बाकीचे आहेत. जनक आता इथे ऐकायला घेतलं आपण आणि त्याच्यानंतर पुण्य आणि पावन. तर हे जे काही महत्वाचे आख्यान आहेत याच्यातला जो काही सारांश इथे वसिष्ठ ऋषींनी त्या कथांमधून सांगितला आहे तो थोडासा बघायचा प्रयत्न करू. त्याच्यातले काही काही महत्वाचे मुद्दे मी नोट करून ठेवले ते बघू, त्याच्यावर चर्चा करू आणि मग पुढे जाऊ. एक म्हणजे या शुक्राच्या कथेच्या निमित्ताने असं म्हटलंय की वेगवेगळ्या लोकांच्या या वेगवेगळ्या वासना असतात. तर थोडंसं आपल्या आयुष्याकडे एका वेगळ्या अँगलनी बघायचं झालं तर आपल्याला दिसतं की दोन लोकांची मनं जुळतात आणि काही काही लोकांची मनं अजिबात जुळत नाही. तर हे कशाच्या आधारे जुळतात, तर यांनी जे काही आपल्या आतमध्ये जे विश्व बघण्याची त्यांची पद्धत असते, त्यांच्या ज्या वासना असतात त्या समान वासनांची लोक एकत्र येतात. ज्यांच्या मलिन वासना आहेत ते मलिन वासनावाले लोक एकत्र येतात. आपण अनेकदा बघतो की गुंड लोक एकत्र राहतात, सज्जन लोक एकत्र राहतात, ज्यांचे विचार चांगले आहेत ते एकत्र येतात. तर हे काय आहे, तर इथे असं आहे की ज्या प्रत्येकाचे आपले आपले विश्व असतात असं म्हटलेलं आहे आणि काही विश्व हे एक दुसऱ्यात मिळून राहतात, काही विश्व हे टोटली इंडिपेंडंट, एक दुसऱ्याशी अनभिज्ञ असं तिथे म्हटलेलं आहे. यात एक दोन त्या लोकांचा एक दुसऱ्याशी काही संबंध नसतो. आणि आपण वास्तविक पाहता असं बघायला गेलो तर आपल्या जगामध्ये आपलं विश्व आणि आपल्याशी जे काही संबंधित आहेत त्यांचे विश्व एक आहे. ह्याच्या पलीकडे जगामध्ये कुठे काय होतं कोणालाच माहित नाही. आपण जर विचार केलं तर गुन्हेगारीचं एक विश्व आहे, पोलिसांचं एक विश्व आहे, मिलिटरीचं एक विश्व आहे, अतिरेक्यांचं एक विश्व आहे. त्यांच्या दुनियेत काय चाललंय, त्यांच्या जगात काय चाललं आहे याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. तसंच हे आपल्या मनात सुद्धा जे विचार चाललेले आहेत, जेव्हा दोन व्यक्तींचे विचार एक दुसऱ्याशी जुळतात तेव्हा ते त्याच्यामध्ये समरस होतात, तेच पुढे जातात. त्यांचे विचार जुळले नाही तर त्यांना कळतही नाही एक दुसऱ्याशी काय आहे. तर हे जे असे वेगवेगळे विश्व आहेत त्याच्याबद्दल त्यांनी वसिष्ठ ऋषींनी म्हटलंय की काही विश्व एकात एक येतात, काही विश्व वेगवेगळे असतात. त्यामध्ये असे म्हटले की एकाच्या विश्वातून दुसऱ्याच्या विश्वात जायची शक्ती ही फक्त सिद्धांना असते. म्हणजे देवांकडे ही शक्ती असते की ते आपल्या भक्ताच्या मनात जाऊन बघू शकतात की त्याच्या मनात काय चाललं आहे. गुरूंकडे ही शक्ती असते की ते आपल्या शिष्याच्या मनात जाऊन बघू शकतात की त्याच्या मनात काय चाललेलं आहे. आणि आपण जर ही शक्ती लक्षात घेतली तर थोडंसं गुरूंवरती हे सोपवून द्यावं. त्यांना म्हणावं की माझं मन कधीतरी कलुषित होत आहे, माझ्या मनात कधीतरी नको ते विचार येतात, तर तुम्ही कृपया माझ्यामध्ये या. मी नेहमी असं म्हणतो की कधी जर असं खूप त्रास व्हायला लागला तर गुरूंना मी सांगतो की तुम्ही माझ्यात या आणि जे काही ब्रेन केमिस्ट्री चेंज करायची असेल, जे काही विचार बदलायचे असतील ते बदलवा, पण मला शांत करा. मी सगळे प्रयोग करून झाले, माझे प्राणायाम केला, ध्यान केला, हे केलं ते केलं, सगळं झालं, पण अजूनही काही शांतता मिळत नाही. तर ही तुमची शक्ती आहे, तुम्ही कोणाच्याही आतमध्ये येऊ शकता, मनात येऊ शकता. तर तुम्ही आता माझ्या मनात या आणि मला शांत करा. ह्याला म्हणतात आपण गुरूंना शरण जाणं. सगळे प्रयोग करून झाले की आपण गुरूंना शरण जातो. मुळातच जे खरे साधक असतात ते पहिल्यांदा शरण जातात आणि नंतर प्रयोग करायला सुरुवात करतात. तर नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला असं वाटलं की खूप काही त्रास होत आहे, काहीतरी बिघडत आहे, तर पहिल्यांदा शरण जायचं आणि नंतर मग आपल्याला जे जे काही प्रयोग करायचे आहेत स्वतःवरती ते सगळे प्रयोग करता येतात. नंतर याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली जी पूर्वी कधीतरी आपण बोललो आहोत. एक मिनिट.
चार्जर लागत नाही. नितीन सर युट्यूब लाईव्ह केलं, युट्यूबवर लाईव्ह केलं नाही का? ठीक आहे, युट्यूबवर लाईव्ह नाहीये, पण मी रेकॉर्ड करतो. ओके, ठीक आहे, रेकॉर्ड असेल, ठीक आहे. याला फक्त माझं चार्जर लागत नाहीये, मी दुसरीकडे कनेक्ट करून बघतो. आता डिस्चार्ज होऊन गेला असतं. दुसरा विषय असा आहे की आपल्याला काही काही विषयांची गोडी ही नसते. हे खास करून अभ्यासाच्या बाबतीत होतं. आणि त्याचा एक फार छान मंत्र इथे योग वासिष्ठमध्ये वसिष्ठ ऋषींनी दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की एकदा मनाचं स्वरूप समजून घ्या. काही काही गोष्टी आवडतात, काही काही गोष्टी नाही आवडत. जसं हे अध्यात्मच घ्या, अध्यात्मामध्ये सगळं आवडतं असं नाहीये. योग वासिष्ठ वाचतानाही काही काही गोष्टी अनेकांना बोर होतात, अनेकांना काही काही गोष्टी आवडतात. त्यातल्या त्यात कथा आवडतात, पण ज्ञानाचा भाग जरा थोडासा असा कठीण वाटायला लागतो. तर ह्या स्थितीला कसं सांभाळायचं, तर त्याच्यामध्ये वसिष्ठ ऋषी म्हणतायत की आवडो किंवा न आवडो हा विषय नाहीये. हे केवळ मनाचे खेळ असतात. इथे आपल्याला एखादी गोष्ट आवश्यक आहे किंवा चांगली आहे हे जर कळलं तर तिच्या सतत संपर्कात राहायचं. त्याच्या वारंवार ते आपण जेव्हा वाचायला लागतो, ऐकायला लागतो, तर आपोआप गोडी निर्माण होते. आपोआप माणूस त्याच्यामध्ये रममाण व्हायला लागतो. पण याच्यात दुसरी बाजू अशीही आहे की मला एखादी गोष्ट आवडते किंवा नाही असं ठरवण्यापेक्षा पहिल्यांदा सांगायचं की अरे वा खूप छान आहे, मला आवडणार आहे. आणि ते जे काही सांगितलंय ते खूप छान आहे, खूप छान आहे असं स्वतःलाच मुद्दाम सांगत जायचं आणि त्याच्यावरती प्रेम करायला लागायचं. संपर्काने प्रेम वाढतं असं म्हणतात. मग ते कशाचाही असो, तुमचा अभ्यासाचा विषय असो, व्यक्तीचा असो किंवा आणखी काही असेल, वस्तूंचा सुद्धा असो. एखादी वस्तू आपल्याकडे खूप काळ आहे सतत वावरली, समजा खुर्चीच घ्या, तर त्या खुर्चीबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होऊन जातं. अनेकांच्या घरात आपण बघतो की जुनं अडगळीचं फर्निचर पडलेलं आहे, काढायची तयारी नाही का, कारण ते सतत वापरलेलं आहे. तेच एखादी नवीन गोष्ट विकत घेतली आणि असं वाटलं खराब आहे किंवा काय आहे तर ती पटकन काढून टाकता येते. पण जुन्या गोष्टी संपर्कामुळे प्रेम निर्माण झालेलं असतं. तसं हा जो काही अध्यात्माचा विषय आहे, ह्याच्या संपर्कामध्ये जर सतत राहिलो, त्याला नेहमी वाचत राहिलो, तर आपोआप त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं. इथे अनेकांचा हा योग वासिष्ठाच्या बाबतीत अनुभव असेल की सुरुवातीला कंटाळा आला असेल, वाचायला नवीन असो तेव्हा असं वाटायला लागलं समजत नाही, जड आहे किंवा काय आहे. पण शलाकाताई आहेत किंवा आणखी ज्यांनी हे एफर्ट्स घेतले, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं आणि ते सारखं वाचायला लागलो, तर मग मात्र त्याच्याविषयी प्रेम निर्माण झालं. आणि हे प्रेम आता असं आहे की आता सुटवत नाही. आता जर असं म्हटलं की अरे याला बाजूला ठेवा, तर एक दिवस जरी त्याच्यापासून दूर राहिलो ना तरी अशी रुखरुख वाटते की नाही काहीतरी गडबड आहे, वाचायलाच पाहिजे, हो ना. हा आपला अनेकांचा अनुभव येतो. तर ही जी किल्ली आहे की मला एखादी गोष्ट आवश्यक असेल, समजा तुम्हाला फिजिक्स विद्यार्थी असाल आणि तुम्हाला फिजिक्स समजून घ्यायचं आहे, तर होऊ शकेल बोर होत आहे, कंटाळा येतोय, समजत नाही. पण तेच स्वतःला सांगितलं की नाही फिजिक्स आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अभ्यास तू आणि मी एकत्र, असं त्याला सांगितलं आणि त्या विषयाविषयी फक्त रोज वाचत राहिलं, रोज त्याच्या टचमध्ये राहिलं, भले ना कळेल परंतु रोजच्या रोज त्याच्या टचमध्ये राहिलं, तर एक दिवस असा येईल की अरे नाही मला हे आवडतंय. आणि म्हणून आपण पूर्वी जे शिकलो होतो काया वाचा मनसा, जो विषय असेल त्याच्यावर सतत त्याच्याबद्दल बोलायचं. तुम्ही बघा एखादं लहान मूल शाळेत जायला लागलं आणि त्याला कोणी नवीन मित्र किंवा मैत्रीण भेटली, तर घरी आल्यानंतर कसं सतत त्याच्याच बद्दल बोलणं सुरू राहतं, हो ना. प्रेमामध्ये असेल तेव्हा सुद्धा सतत त्याच व्यक्तीबद्दल बोलणं होतं. तसं आहे विचार आणि त्याच्याबद्दल बोलणं, त्याच्याविषयी काम करणं, त्याच्याशी इंटरॅक्शन ठेवणं, हे जे काही सगळं आहे, हा जो काया वाचा मनसाचा प्रकार आहे, हा तोच आपल्या कुठल्याही विषयावरती मास्टरी मिळवण्यासाठी, त्याच्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी
हा उपयोगी पडतो. संपर्काने प्रेम वाढतं, लक्षात ठेवा. जो विषय तुम्हाला प्रेमाने आत्मसात करायचा आहे त्याच्या संपर्कात राहा, आपोआप तो जिंकायला मदत होते. या जगामध्ये कोण तरुण जाऊ शकतं त्याच्याबद्दल वसिष्ठ ऋषींनी सांगितलंय की खरं म्हणजे ते म्हणतात, हे श्रीराम, इतकं आश्चर्याची गोष्ट आहे की हजारो जन्म झाले आणि आपल्याला माहिती आहे आपले किती जन्म झाले हे माहिती नाही, परंतु झाले आहेत भरपूर हे निश्चित माहिती. एवढे अनेक जन्म झाले तरी सुद्धा माणसाची ही जी तृष्णा आहे ही काही सुटत नाही. सारखे भोग 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 भोग. आपलं जे सत्र होतं त्याच्यात एक पॉईंट मला फार आवडला. कुठलं सत्र? उपवासाच्या बाबतीत जे मार्गदर्शन करत होते तेव्हा त्यांनी म्हटलं की तुमचा उपवास तोडण्याचे अनेक प्रयत्न होतील. हो ना, डॉक्टर नीरज अग्रवाल सांगत होते की आज तुम्ही ठरवलं साबुदाण्याची खिचडी आपलं उपवास करायचा आणि घरामध्ये तुमच्या आवडीची साबुदाणा खिचडी झालेली आहे, किंवा अनेक कुठल्याही उपवासात न झालेले जसं काही गोड पदार्थ असतील किंवा काहीतरी विशेष असतील ते झालेले आहेत, आणि हे सगळे अट्रॅक्शन्स तुमचा उपवास तोडायचा प्रयत्न करतील. तर तुम्ही तुमच्या मार्गावर अडून राहा, सोडू नका. बरोबर आहे, आज घरात काही झालंय आणि अरे आता पुन्हा कधी होईल माहित नाही, पुन्हा केव्हा तरी उपवास येईल तेव्हा केलं तर केलं, नाही तर नाही. त्याच्यामुळे आज करून घेऊ, आज खाऊन घेऊ, ही जी वासना असते, ही जी तृष्णा आहे, ह्याच्यापासून कसं वाचायचं? तर फक्त स्वतःला सांगायचं, जेच वसिष्ठ ऋषींनी जे सांगितलं तेच मी पूर्वी आपण ऐकलेलं आहे. काय सांगायचं की इतके जन्म झालेले आहेत आणि इतक्या अनेक जन्मांमध्ये मी किती वेळा काय काय त्या गोष्टी केल्यात मला माहित नाही. हा आज जो काही स्पेशल पदार्थ झाला आहे हा कधीतरी मी पूर्वी खाल्लेला आहे, आणि तो खाऊन जे पुढे बलिराजाचं किंवा या प्रल्हादाचं वगैरे जे सगळं ध्यान आलंय त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या ते सगळे उपभोग घेतले, हे काही खूप खाल्लं, एन्जॉय केलं, तर माझ्या डोक्याच्या मागे 1000 लाईट लागले, मी ज्ञानी झालेलो आहे किंवा मी कायमचा सुखी झालो आहे किंवा मला आता आयुष्यात कुठलंच दुःख उरलं नाही, अशी परिस्थिती नाही आहे. आजची साबुदाणा खिचडी असेल स्पेशल, पण ते मी पूर्वी खाल्ली आहे, आजही खाल्ली तरी काही खूप फरक पडणार नाही, राईट. आज जे काही असेल मला त्याच्यामध्ये ते नाही खाल्ली तर कदाचित जास्त समाधान आहे. आठवतं सेल्फ कंट्रोल, शम. आपल्याला तो लक्षात ठेवायचं की आपण नियंत्रण करू शकतो आपल्या मनावर, आपल्या वासनांवरती. ही जेव्हा जाणीव होते आणि त्याचा जो आनंद असतो तो खाल्ल्यानंतर मात्र तो चालला जाईल, उपवास तुटला की गेला. तसंच ही जर भावना असेल, हे आपल्याला ज्ञान असेल की मी या जगामध्ये किती वेळा आलोय, ह्या जगामध्ये किंवा जीवनामध्ये अनेक वेळा अनेक जन्म घेतले, अनेक जीवन मी तेच ते खाणं, तेच ते पिणं, तेच ते भोग भोगणं, मग ते काही असू द्या, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर ह्या सगळ्या ह्याच्यातून मी गेलेलो आहे, आणि तरीही अजूनही तृष्णा आहेत तशाच आहेत. हा विषय आपल्या लक्षात येत असेल की ह्या सगळ्यांच्या पूर्तीने, ह्या सगळ्या विषयांची तृप्ती केल्याने कधीही असं फरक पडला आहे आणि याच्यातून सुटलो आहे असं होत नाही. हे कायमच चालू राहतं, याला अंत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी स्वतःला आता हे सांगावं की अरे नाही, याच्यापासून जरा वेगळं, याच्यापासून थोडं आता काहीतरी वेगळं करणं आवश्यक आहे. हे पुन्हा 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 करून काही फायदा होत नाही. वेगळं काय आहे? म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात की आत्मज्ञान हेच आहे, आणि जो आत्मज्ञानी होतो तोच याच्यातून तरुण जातो. त्याला काहीही न करता सगळ्या प्रकारचे भोग मिळतात, सगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. पुन्हा आठवत असेल तर सांगतो, आनंद ही एक अनुभूती आहे, हा एक अनुभव आहे. कसा असतो तर इथे योग वासिष्ठमध्ये जे वर्णन केलेलं आहे की जिथे पूर्ण मन शून्य झालं, चित्ताख्यान आठवत असेल तर बघा, त्याच्यात सांगितलंय की सगळं काही चाललं गेलं, सगळ्या अटॅचमेंट सुटल्या. आणि तो जो जंगलात धावणारा प्राणी होता त्याचे जे काही सगळे अवयव त्याचे जे सुटत गेले, त्याचे जे बंधनं तुटून गेले, तर ते सुटताना दुःख झालं, त्या सुटताना राग झाला असेल, काही असेल, परंतु एकदा सगळं सुटलं तर त्याच्यानंतरची अवस्था आहे की आता पूर्ण शून्य, ती खरी आनंदाची अवस्था. म्हणून तो तिथे हसायला लागतो. तसं आपल्या बाबतीतही आहे की हे जे सगळे बंधनं, ह्या सगळ्या तृष्णा, ह्या वासना एकदा संपल्या की ती जी आपली अवस्था असते की जिथे आता काहीच नाही, पूर्णपणे मन मोकळं आहे, शुद्ध आहे, शून्य आहे, ती आनंदाची अवस्था. आणि त्या अवस्था, तीच अवस्था तेव्हा ती असते की जेव्हा मला काहीतरी हवं आहे, कुठला तरी भोग घेतला आणि ते घेतल्यानंतर जे मनाला शांत वाटतं, तृप्त वाटतं, ही एक्झॅक्टली ती अवस्था असते. परंतु त्या भोगांच्या मागे जाऊन आनंद मिळवायच्या ऐवजी ते भोग सोडून जो आनंद मिळतो तो सगळ्यात श्रेष्ठ.
कारण त्याच्यात कुठलेही प्रयत्न नाही आहेत. ह्या गोष्टीमध्ये सगळं अचीव करायला कुठल्याही प्रयत्नांची गरज नाही. सगळं सोडून दिलं तर सोडण्यालाही प्रयत्न नाही लागत, धरायला प्रयत्न लागतो. काहीतरी जाऊन साबुदाणा खिचडी करायची म्हटलं तर करा, मागे लागा, बनवून घ्या, त्या बाहेरून काही त्याच्यासाठी साहित्य आणा, हे सगळे प्रयत्न आहेत. पण सोडायला त्याला काहीच नाही. मग आज काय, आज एकादशी आहे, ठीक आहे, फक्त कोमट पाणी पिऊन राहू किंवा लिंबू आणि मध टाकू त्याच्यामध्ये, थोडेसे कष्ट तेवढेच, नाही तर कोमट पाणी. बरोबर आहे. ही जाणीव ही जेव्हा आपण समजतो तेव्हा मात्र मग ह्या सगळ्या वासना संपून आपण आत्मज्ञानाकडे जायला लागतो. ह्याच्यामध्ये प्रयत्न काहीच करायचे नाही असं आहे का? प्रयत्न जरूर करायचे. शुभ प्रयत्न करा असं म्हटलेलं आहे, शुभ उद्योग करा असंही म्हटलेलं आहे. या शुभ उद्योगाच्या माध्यमातून मग पुढे आपल्याला, कारण शुभ आणि अशुभ दोन प्रकारचे प्रयत्न, एवढेच चॉईसेस आहेत काय करायचं आहे जीवनामध्ये. तर जर आपण शुभ प्रयत्न करू शकलो तेच करायचे, त्याच्यातून जे काही साध्य करायचं ते करायचं. वारंवार हा प्रश्न येतो की सगळं सोडायचं असेल तर मग काही करायचं कशाला. तर बघा, आपले गुरु, परमेश्वर, ह्या सगळ्या लोकांनी काही ना काही केलंय, शांत कोणीच बसलं नाही. जे श्रेष्ठ आहेत ते सतत कार्यात आहेत. मी उलट म्हणेल की ते कार्यात आहेत म्हणून श्रेष्ठ आहेत. फक्त त्यांनी शुभ उद्योग केले, शुभ कार्य केले म्हणून ते श्रेष्ठ. तर आपल्यालाही तशाच प्रकारचे कार्य करायचे. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात, सगळ्यांना म्हणतात की उठा, जागे व्हा आणि तुम्ही श्रेष्ठ प्रयत्न करायला लागा. नुसते शांत बसून राहू नका, आत्मज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न करा. इथे मध्ये दाम, व्याल आणि कट यांची पण गोष्ट आलेली आहे. आणि हीच गोष्ट पुन्हा तोच विषय सांगते की दाम, व्याल आणि कट हे जे शंभरासुरांनी निर्माण केलेले राक्षस होते, ह्या राक्षसांना जिंकणं हे देवांसाठी तसं अशक्य झालं होतं. कारण यांना कुठलाही इतिहास नव्हता, अगदी शून्यातून निर्माण केल्यासारखे होते. त्यांना कुठल्याही वासना नाही, काहीच नाही. तेव्हा ब्रह्मदेवाकडे सगळे देव गेले आणि त्यांनी उपाय विचारला की आम्ही या राक्षसांना हरू शकत नाही, केव्हाही यांच्याशी युद्ध करावं, हे आमच्याशी जिंकतात, तर काय करता येईल. आणि तेव्हा ब्रह्मदेवानी जे सांगितलं की ह्यांच्या मनामध्ये, ह्या राक्षसांच्या मनामध्ये कुठलंही भय नाही. का नाही? कारण अहंकार नाही. अहंकार का नाही? कारण यांच्याकडे काहीच नाही. बरोबर आहे, शून्य आहे. आपल्यामध्ये अहंकार म्हणजे काय असतो? आपल्याला भीती काय येते? तर आपला अहंकार. आणि अहंकार म्हणजे काय? तर काहीतरी मी म्हणजे काय? तर माझं अस्तित्व हे फक्त मी आहे एवढ्याने अस्तित्व नाही राहत. माझ्यासोबत माझा परिवार आहे, माझ्या वस्तू आहेत, मी जे काही प्रॉपर्टी असेल जी निर्माण केलेली आहे ती आहे, मला माझं शरीर, हे जे सगळ्या भावना असतात, त्या सगळ्यांचा मिळून अहंकार होतो. एखाद्या व्यक्तीचं हे सगळं जर काढून टाकलं की फक्त समजा शरीरही ठेवलंय, त्याला शरीर आहे म्हणून, पण बाकी त्याच्या जीवनात काहीच नाहीये, तर त्याला कशाची भीती असेल का? त्याला ना पैसे गमावण्याची भीती आहे कारण पैसेच नाहीये, त्याला ना नातेवाईक गमावण्याची भीती आहे कारण नातेवाईकही नाहीये. तर अहंकार हा जो आपला एवढा वाढलेला असतो, इतका पसरलेला असतो, आपल्या नात्यांच्या रूपाने, आपल्या संपत्तीच्या रूपाने, हा अहंकार जर हे सगळे काढून टाकले तर तो बराच कमी होतो. आणि त्यातही मी नाही हा प्रकार आला तर मग तो शून्यच झाला. तर हे जे दाम, व्याल आणि कट होते, यांचा काहीच नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना अहंकार असा प्रकार नव्हता. आणि मग तो अहंकार आणा असं देवांना, ब्रह्मदेवांनी सांगितलं. अहंकार कसा आणायचा? तर त्यांच्या मनामध्ये वारंवार संस्कार करायचे की काहीतरी आपण आहोत, तो अभिमान त्यांच्यात जागवायचा. आणि मग एकदा ते झालं की ते स्वतःला पुढे पसरवायला लागतील, त्यांचं स्वतःचं विश्व वाढवायला लागतील. आणि देवांनी बरोबर तेच केलं. वारंवार आक्रमण करायचे, हारायचे, पळून जायचे, लपून बसायचे. हे केल्यामुळे हळूहळू या 3 राक्षसांमध्ये, दाम, व्याल आणि कट, यांच्यामध्ये हा अहंकार निर्माण झाला की अरे आम्ही जिंकतो, माझ्याकडे शक्ती आहे, मी काहीतरी आहे. हा मीपणा आल्याबरोबर त्याचे हे जे काय म्हणतात, हा अंकुर फुटला, मीपणा आला. तो आल्याबरोबर त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी घडून यायला लागल्या. मीपणा आला, त्याच्याबरोबर मग पुढचं म्हणजे आता चला मग मी आहे तर माझी संपत्ती गोळा करावी लागेल, मग माझा परिवार वाढवायचा. हे सगळं करत मग त्याच्यासोबत साहजिकच भय पण आलं की उद्या देवांशी युद्ध झालं आणि हारलो तर मग काय होईल, मग माझी बदनामी होईल, माझ्या परिवाराचं काय होईल, माझ्या या संपत्तीचं काय होईल. ही अशी भीती निर्माण झाल्यानंतर हे योद्धे लढताना पूर्ण बलाने लढू शकले नाही. मनामध्ये भीती ठेवून ते लढायला लागले आणि म्हणून त्यांचा पराजय झाला. लीला सरस्वतीच्या आख्यानामध्ये जेव्हा सिंधू राजाचं आणि विदुरथ राजाचं युद्ध, त्याचं वर्णन केलं आहे.
तेव्हा सुद्धा हाच एक मुद्दा सांगितला होता युद्धाबद्दल. जे लढतात ज्यांच्या मनात भय असतं ते हारतात, ज्यांच्या मनात भय नाही ते जिंकतात. इथे बरोबर तेच होतं की कुठलं तरी भय होतं, स्वाभाविकपणे हे दामव्याल कट हारले आणि ते पुढे कुठेतरी जाऊन त्यांचे जे अतिशय हाल झाले, म्हणजे ते पाताळात लपून बसले, मग त्यांना शिक्षा झाली आणि नंतर कुठे कुठे कोणी पक्षी आहे, कोणी बेडूक होऊन राहिलं किंवा असं काहीतरी त्यांचं वर्णन आहे. आणि वसिष्ठ ऋषींनी म्हटलं की पहा, श्रीरामांना सांगतात की एकेकाळी देवांना सुद्धा अपराजित असणारे, देव सुद्धा ज्यांना हरवू शकत नाही असे असणारे हे राक्षस या केवळ मोहापायी, अहंकारापायी हे आज त्यांची काय गती झालेली आहे. कुठे ते सगळं तिन्ही लोकांचे स्वामी होणं कुठे, आणि कुठेतरी चिखलात वाळलेल्या डबक्यात बेडूक बनून राहणं कुठे. एवढी वाईट परिस्थिती येऊ शकते. या सगळ्यांच्या मागे कारण काही असेल तर ते म्हणजे अहंकार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या आयुष्यात केव्हा ना केव्हा युद्धाचे कुठल्याही प्रकारचं असेल प्रसंग येतात, संघर्ष करायची वेळ येऊ शकते. त्यावेळेस सगळ्या भीती बाजूला सोडायची. माणूस सहसा या भीतीपायी जातो की अरे मी या संघर्षात हारलो तर काय होईल, माझं नुकसान होईल, काही होईल. ज्यांच्याकडे भीती आहे ते भीतीमुळे हारणारच हारणार, आणि ज्यांच्याकडे भीती नाही, जसे आपले सैनिक असतात, बिनधास्त गोळ्यान चालत असल्या तरी समोर जाऊन लढतात, तर त्यांना विजय हा निश्चितपणे प्राप्त होतो. आणि ह्याचंच पुढचं उदाहरण दिलेलं आहे मग दामव्याल कट नंतर भीम, भास आणि द्रुढ यांचं त्यांनी उदाहरण दिलं की हे भीम, भास आणि द्रुढ हे शंभरासुरांनी पुन्हा निर्माण केले आणि हे राक्षस यांना कुठल्याही प्रकारे देवांना हरवता आलं नाही, कारण त्यांच्यामध्ये अहंकार वगैरे काहीच नव्हतं. आणि जेव्हा शंभरासुराचा वध झाला तेव्हा हे आपोआप स्वतःहून, कारण त्याचा या राक्षसांचा जो मूळ होता तोच नष्ट झाल्याबरोबर हे राक्षसही आपोआप परमेश्वरामध्ये विलीन होऊन गेले. यानंतर दाशुराख्यान आहे. दाशुराख्यानमध्ये आपण ती गोष्ट ऐकली की हा एक बालक असतो आणि त्याचे आई वडील गेल्यानंतर तो रडत राहतो. मग त्याला वनदेवी सांगते की तू का रडतोय. त्याला मार्गदर्शन केलं जातं. मग हा स्वतः ध्यान करायला लागतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्याकडे एक वनदेवी येते. मग ती पुत्र मागते आणि हा त्या मुलाला वाढवतो, त्याला सुद्धा हेच आत्मज्ञानाचं ज्ञान देतो. त्याच्यामध्ये एक छानशी गोष्ट पण सांगितली आहे. तो खोत्थ राजा नावाचं, ख म्हणजे आकाश, त्याच्यामध्ये राहणारा जो राजा आहे खोत्थ, त्याची ती गोष्ट सांगितलेली आहे. तर त्या राजाचंही स्वरूप सांगितलं आहे की हा कसा सगळीकडे फिरत असतो. तो राजा म्हणजे कोण आहे की स्वतः आपलं आत्मदेव म्हणा, आत्मरूप म्हणा, की जे सगळीकडे आहे, त्याचा सगळीकडे प्रवास असतो. त्याचंही छानसं वर्णन इथे या कथेमध्ये केलेलं आहे. आणि याच्यामध्ये पुन्हा नंतर दाशूर आणि यांची भेट झाल्यावरती मग वसिष्ठांनी सांगितलं की हे दाशूरचं जे काही संभाषण ऐकलं ते आहे, त्याच्यामधून एक गोष्ट ही पुन्हा पुन्हा वारंवार येते की शेवटी आत्मज्ञान हेच आपल्याला काय ते कल्याण करून देणार आहे. बाकी जीवनामध्ये कितीही उद्योग करा, काहीही करा, मी असं म्हणणार नाही की बाकीचे उद्योग सोडायचे म्हणून, ते करायचेच आहेत, परंतु हा एक महत्त्वाचा भाग आपला असला पाहिजे की सोबत जीवनामध्ये आत्मज्ञानाचा मार्ग हा आपल्यासोबत कायम असला पाहिजे. ह्या गोष्टी हातात हात घेऊन, एक नुसतं जसं चालणार नाही की मी सगळं सोडून दिलं, व्यवहार केला किंवा सगळा व्यवहार सोडून दिला आणि अध्यात्म केलं, असं नाही. या दोन्ही गोष्टी एक दुसऱ्याला पूरक आहेत, एक दुसऱ्याला सोबत सोबत घेऊनच जायचं आहे. अगदी पहिला प्रश्न, कर्म की ज्ञान. आठवतं योग वासिष्ठाची सुरुवात इथूनच झाली. सुतीक्ष्णांनी हा प्रश्न विचारला होता, कर्म की ज्ञान. ह्या दोन्ही गोष्टी सोबत, एकाच पक्षाचे दोन पंख आहेत, दोघांनीही सोबत उडत जाऊन हे साध्य करायचं आहे. ह्यालाच पुढे नेताना वसिष्ठ ऋषी म्हणतात की ह्या दोन गोष्टी आवश्यक का आहेत. तर आपलं जे स्वरूप आहे, एकीकडे म्हटलं की आत्मा आहे किंवा नाही याचा जर विचार करायचा झाला तर आपण जर म्हटलं की काही नाहीच, सगळंच काही शून्य आहे, हे काही कोणी केलं नाही, करणाराही कोणी नाही. कारण आपण जेव्हा आतापर्यंतच्या ज्ञानामध्ये हे प्रश्न विचारले की हे सगळं निर्माण कोणी केलं आणि हे कोणी निर्माण करणारं आहे का असं शोधायला गेलो तर आपल्याला कोणीच सापडत नाही. कारण हे निर्माण करण्याचं कार्य काही झालेलंच नाही, केवळ भ्रम आहे असं म्हणतो. पण मग आपल्याला तर जाणवतं, इथे सगळी पृथ्वी दिसते, सगळं काही आहे, कार्य तर घडलेलं दिसतं आहे. जोपर्यंत तो भाव पक्का होत नाही की हे सगळं भ्रम आहे, तोपर्यंत कार्य हे घडलेलं दिसत आहे, घटना होताना दिसत आहे.
याचा अर्थ आपल्या स्वरूपात ह्या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे मी काहीतरी करतो पण आहे आणि मी अकर्ता पण आहे. कर्तृत्व आहे आणि अकर्तृत्व दोन्ही गोष्टी आहेत. कारण काहीच झालेलं नाही म्हटल्यानंतर जसं स्वप्न आहे, स्वप्न मी बघतो तर स्वप्न मी निर्माण केलं का, तर एका प्रकारे मी केलं असं काहीच नाही, ते आपोआप झालं. बरोबर आहे. आणि स्वप्न स्वप्न आहे, स्वप्नाला काही अर्थ नाही. पण त्याच्या आतमध्ये त्या घटना घडत आहेत. त्यामुळे कर्तृत्व पण आहे आणि अकर्तृत्व पण आहे, दोन्ही गोष्टी. तर ह्या दोन गुणांचा उपयोग करून आपलं जीवन पुढे जगायचं. आत्ता जे म्हटलं कर्म आणि अध्यात्म किंवा कर्म आणि ज्ञान, ह्या दोन गोष्टी कशा असतील तर आपण जे काही जीवन जगतो आहे त्याच्यामध्ये मी अकर्तृत्व भाव ठेवायचा. मी काहीही करत नाही, जे काही आहे ते बस चाललं आहे, करण्याच्या मागे माझं काहीच नाही आहे, कुठलाही उद्देश नाही, मीच कोणी नाही, हे सगळं भ्रम आहे, ज्या काही गोष्टी होत आहेत त्या होत आहेत. हा एक भाव ठेवायचा. आणि दुसरा कर्तृत्व भाव का ठेवायचा, कारण त्याला कुठेतरी एक व्यवहार आहे, जोपर्यंत मी या जगात आहे तोपर्यंत मला व्यवहार ठेवून ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर म्हणून कर्तृत्व भाव ठेवून हे सगळं पुढे 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 न्यायचं आहे. हा ह्याच्यातला दुसरा भाव झाला. तर कर्तृत्व आणि अकर्तृत्व हे दोन्ही रूप ठेवायचे. अकर्तृत्व कुठे ठेवायचं, फळांच्या बाबतीत. जे काही होतं आहे ते होईल, त्याच्यामध्ये माझं कर्तृत्व काहीच नाही, परिणाम जो असेल तो असेल. आणि ते परिणाम हे त्या परिणामांशी स्वतःला बांधून घ्यायचं नाही. परंतु त्याचा पुढचा भाग असा आहे की करायचंच नाही असंही नाही, सगळं कर्तृत्व करायचं, अगदी श्रेष्ठ करायचं. सगळ्यांनीच केलं. श्रीरामाने राज्य केलं, श्रीकृष्णाने एवढे युद्ध केलं, सगळं काही केलं. त्याच्यामुळे करण्याच्या भावनेमधून आपण करायचं, आपलं जीवन आहे, शरीर आहे, हे करायचं आहे. पण त्यांच्या फळाशी जेव्हा संबंध येईल तेव्हा तिथे अकर्तृत्व भाव, तेव्हा मी कोणीच नाही आणि हे काही मी केलेलं नाही, माझा याच्याशी काहीही संबंध नाही, हे सांगून मग पुढे जायचं. ह्याच्यानंतर मग आपण उपशम प्रकरण बघितलं. जनकाचं ध्यान तुम्ही सगळ्यांनी केलं. तर जनक आणि त्याच्यानंतर पुण्यपावन यांच्या गोष्टी येत आहेत. त्याच्यामध्ये आणखी एक छोटीशी गोष्ट आहे, ती म्हणजे या अहंकार त्यागाबद्दल इथे वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आहे. मी मुद्दाम जनकाची गोष्ट पूर्ण घेणार नाही, पण एक या उपशम प्रकरणामध्ये एकानंतर एक जे काही सगळे वेगवेगळे विषय आले आहेत त्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यात आपण हे ध्यान जेव्हा बघू, बलिराजाचं असेल, प्रल्हादाचं असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळे श्रेष्ठ होते, कनिष्ठही होते. म्हणजे आपण कर्कटीला सुद्धा वैराग्य आलेलं बघितलेलं आहे, आपण बलिराजाला पण वैराग्य आलेलं बघितलं आहे, आपण जनकाला सुद्धा वैराग्य आलेलं बघितलं, आणि प्रल्हाद आणि आणखी बाकी अनेक आहेत. यांच्यातून काय लक्षात येतं की तुम्ही राक्षस असा, तुम्ही ती विषुचिका म्हणून एक छोटंसं जंतू म्हणून जन्माला या, नाही तर बलिराजासारखा सगळं काही भोगणारा असा, नाही तर जनकासारखा ज्ञानी असू द्या, किंवा आणखी प्रल्हादासारखा की ज्याचं सगळं काही नष्ट झालंय, संपूर्ण राज्य नष्ट झालं, वडील मारले गेले आणि तिथे काही उरलेलं नाही, असं सगळं असेल. या प्रत्येकाला वैराग्य येतं. आता हे विचारांनी आणायचं की ह्या घटना घडल्यानंतर आणायचं हे आपल्या हातात आहे. बलिराजा ज्याला मरणच नव्हतं, जो सगळं उपभोग त्याच्या आयुष्यात होते, तरी सुद्धा त्याला वैराग्य आलं. जनक राजाकडे एवढं ज्ञान होतं तरी त्याला वैराग्य आलं. तर थोडं हे वैराग्य आणायचा स्वतःहूनच प्रयत्न केला. आणि यांचे जे ध्यान आहे, यांचं जे ज्ञान आहे, याच्यातून एक गोष्ट लक्षात घेतली की सगळंच हे संपणार आहे, आणि हे कितीही भोगले, काहीही एन्जॉय केलं, काहीही कर्तृत्व केलं, तरी सुद्धा काही फरक पडत नाही. एक दिवस आपण राख होणार, ते होणारच आहोत. आपलं जे काही सोनं व्हायचं ते सोनं होणारच आहे. मग कशाबद्दल एवढा फिवरिशनेस, एवढा ताप कशाबद्दल संताप, कोणाबद्दल? आपण स्वतःबद्दल संताप करतो, आपल्या नातेवाईकांबद्दल, मुलांबद्दल, आईवडिलांबद्दल, यांच्याबद्दल आपल्याला चिंता असते, चिडचिड असते. जेव्हा जेव्हा हे प्रसंग येतात तेव्हा सांगायचं की अरे हे क्षणिक आहे. आजपर्यंत इतके लोक होऊन गेले. म्हणजे जनक राजाने सुद्धा हे म्हटलेलं फार छान वाक्य की माझ्या अगोदरही कितीतरी श्रेष्ठ झालेले आहेत, परंतु आज कोणाच्या लक्षात आहेत आणि त्यांचं काय झालं, शेवटी सगळेच नष्ट झालेत. मी तर या एवढ्याशा छोट्याशा भूमीचा स्वतःला मालक समजतो, राजा समजतो, पण अनेक जण आले गेले, अगदी परमेश्वर आले, रुद्र आले, विष्णू आले, सगळे आले आणि सगळे गेले. कल्पांताच्या शेवटी सगळे चालले गेले, कोणी टिकलेलं नाही. मी कशाला या सगळ्या ह्याच्याबद्दल स्वतःला ग्रेट समजायचं आणि श्रेष्ठ समजायचं आणि त्याच्याशी स्वतःला बांधून घ्यायचं. खरा मार्ग काय आहे? पुन्हा तोच प्रश्न येईल की हे सगळं करून काही मिळणार आहे का?
आणि जे मिळणार आहे ते सगळं न करून सुद्धा मिळू शकतं, हे जर जाणवलं की जो आत्मज्ञानी आहे तो तिन्ही लोकांचा स्वामी, त्याला कुठल्याच गोष्टीचं कसलंच बंधन नाही. बरोबर आहे. ही जाणीव जर आपल्याला झाली तर मग हा एक जो ताप आहे, फेवरिशनेस आहे, काहीतरी सारखं धाव 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 ही गोष्ट असते, ती राहणार नाही. कार्य करू, श्रेष्ठ कार्यच करू. म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्हाला श्रेष्ठ कार्य करायचं, अभ्यास करायचाच आहे प्रचंड, पण त्याच्या मागे त्याची जी भीती आहे, त्याचा जो फेवरिशनेस आहे तो काढून, नाही माझं कर्तव्य मी करेल. जनक राजांनी सुद्धा लक्षात घ्या, त्याला सगळं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो ज्या नुसता बसून राहिला होता आणि त्याला लोक उठवायला आले तर त्याला असं एक क्षण वाटलं होतं की काय करायचं आता, सोडून द्या. पण दुसरा विचार असाही केला की आता शरीर आहेच तर सगळं सोडून तरी काय अचीव करणार आहे, काहीच नाही, आहे आपलं कर्तव्य पार पाडायचं. तेव्हा त्यांनी जे अतिशय निर्विकल्प बुद्धीने सगळं कार्य केलं, ती वृत्ती आपल्यामध्ये आणायची. हे पुढचे जे आता येत्या आठवड्यात तुम्ही ध्यान ऐकाल, वाचाल, कराल, त्याच्यामध्ये ही बुद्धी लक्षात ठेवा, ही जागृत करायचा प्रयत्न करा की कार्य करायचे आहेत परंतु सगळं काही शून्यपणे, त्याच्याशी कुठेही अटॅच न होता. आणि हे जे त्याग आहे, हा अहंकार त्याग आहे, अहम भावनेचा त्याग आहे. तर तो कसा, तर त्याचे 2 मार्ग सांगितलेले आहेत, 2 स्वरूप सांगितलेत त्याचे. एक आहे ध्येय आणि दुसरं आहे ज्ञेय. ध्येय म्हणजे काय, तर मी जे जे काही करतो, ही जी अहम वासना असते, मी मगाशी जसं म्हटलं अहम वासना का येते, तर अहम वासनामध्ये माझं शरीर येतं आणि माझ्या आजूबाजूला असलेला सगळा पसारा, संपत्ती, परिवार, जे काही असेल, तर हे सगळे माझे ध्येय होतात की मला यांच्यासाठी करायचं आहे, त्यांच्यासाठी करायचं आहे. आपलं काहीतरी उद्दिष्ट असतं आणि त्या उद्दिष्टाच्या मागे आपण धावत धावत जेव्हा त्या वासना येतात आपल्याला, तर त्या वासना का असतात, या सगळ्या ध्येयांमुळे. तर हे जेव्हा ध्येय हे सगळं संपणार आहे, हे कोणीच राहणार नाही, हे सगळं कधी ना कधी नष्ट होणार आहे, या गोष्टीची जाणीव जर झाली तर आपोआप ते ध्येय सुद्धा संपतं. म्हणजे मी उद्या तुम्हाला म्हटलं की अरे एक लाडू आहे, खायचा आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे, आणि तुम्ही ठीक आहे मी लाडू खायची तयारी आहे पण तो माझ्यापासून 500 मैल दूर आहे आणि चालत चालत जायचं आहे. आता तुम्ही 500 मैल चालत जाऊन तो लाडू खाईपर्यंत तो दुसऱ्याने कोणीतरी येऊन खाल्लेला असेल, किड्या मुंग्यांनी खाल्ला असेल, कुठल्या व्यक्तीने खाल्ला असेल, किंवा तो आपोआप खराब झाला असेल. तर आपलं ध्येय हे आता जर तुम्हाला म्हटलं की संपणार आहे, ह्या गोष्टीची जाणीव असेल तर तुम्ही 500 मैल चालायचे कष्ट करणार नाही, माहिती आहे हे संपणारच आहे. एक्झॅक्टली तेच इथे सांगितलेलं आहे की हे ध्येय आपले जे जे आहेत हे सगळे ज्यांच्यामध्ये आपण गुरफटून जातो हे कधी ना कधी संपणार आहे. कधी आपलं शरीर सुद्धा ध्येय आहे, हे सुद्धा संपणार आहे. मग हा सगळा वासना हा जो प्रकार आहे, हा आपण वासना तिथे लगेच सोडू शकतो. दुसरं ज्ञेय म्हणजे काय, जे काय आहे हे जाणून घ्यायचं. की ज्ञेय वासना कशी, की जे खरंच ज्यांच्या मागे मी जातो आहे यांचं स्वरूप काय आहे, हे स्वतःच मी निर्माण केलेले आहेत. असं योग वासिष्ठमध्ये आतापर्यंत म्हणजे उपशम प्रकरणापर्यंत अनेक वेळा हे आलं आहे की आपलं चित्त ते विषय निर्माण करतं, आपलं चित्तच ते बघतं. आणि मला वाटतं शुक्राच्या गोष्टीतही हे सांगितलेलं आहे की जे काही दिसतंय ना, हे मनाला काही स्वतःचं अस्तित्व नाही आहे. खोता राजाच्या गोष्टीतूनही ते आलंय की याला स्वतःचं अस्तित्व नाही आहे. हे काय करतं, जे आपली आत्मचेतना आहे, आपलं जे स्वतःचं स्वरूप आहे, हे जे जे काही दिसेल त्याच्यावरती जातं आणि ते बघतं. म्हणजे याच्यात जसं मांजरीचं आणि सिंहाचं उदाहरण दिलेलं आहे की सिंहाला शिकार मिळाली किंवा सिंह शिकार करणार असेल तर मांजर त्याच्या मागे मागे जंगलात जाईल आणि त्यांनी शिकार केली की त्याचं जे काही त्याचे शिकार असेल त्याच्यातलं थोडंसं उरलं सुरलं ते घेऊन येईल आणि आपल्या पिल्लांना देईल. तसं आपलं जे मूळ स्वरूप आहे सिंहासारखं, की ते जे जे काही बघतं त्याच्या मागे मागे मन जातं आणि ते मन सगळ्या गोष्टी त्याच्या मागे स्वतःला गुंतवतं, अडकून जातं. हे लक्षात आलं तर मनाला शून्य करा, हा पहिला भाग. हे आता उपशम प्रकरणामध्ये एक्झॅक्टली त्याच्यावरती कार्य होणार आहे. आणि दुसरी गोष्ट हे जाणून घ्या, हेच ज्ञेय स्वरूप काय आहे, ज्ञेय वासना त्यागाचं ज्ञेय रूप काय आहे, की काय आहे नेमकं, कशाच्या मागे मी जातो आहे. हे लक्षात आलं, ज्या गोष्टींमुळे मला सुख मिळेल असं वाटतंय त्या सगळ्यांचं स्वरूप खोटं आहे हे लक्षात आलं तर तो ज्ञेय वासना त्याग झालेला आहे. आणि शेवटी मग ही जी पुण्यपावांची गोष्ट जिथपर्यंत तुम्ही आले आहात, तर त्याच्याबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी तिथपर्यंत पोहोचले आहात. काही छान 2-4 सुंदर सुंदर वाक्य त्याच्यात म्हटलेले आहेत. ते वाक्य असे आहेत की जसं रडायचंच असेल तर कोणासाठी रडायचं, आज आई वडील गेले म्हणून त्यांच्यासाठी रडतोय, बरं ठीक आहे, पण आतापर्यंत हे 2च आई वडील झालेत का? आपला जो जन्म झालेला आहे,
आता तर याच्या अगोदरही कित्येक जन्म झालेले आहेत. कित्येक जन्मामध्ये कित्येक आई वडील, बहीण, भाऊ, मित्र, नातेवाईक, मुलं, कितीतरी लोक झालेत आणि हे सगळे संपले आहेत. आपणही संपलोय. मग मी संपलो म्हणून त्याच्याबद्दल रडायचं, माझे सगळे नातेवाईक होते ते संपले म्हणून रडायचं, हा रडण्याचा उद्योग चालूच ठेवायचा का? बरं, पुढेही अनेक लोक येणार आहेत, पुढेही आपण हे शरीर कधीतरी संपणार आहे, कधीतरी आपले नातेवाईक संपणार आहे. मग त्यांच्यासाठी आताच रडत बसायचं? आयुष्यभर हेच कार्य करायचं आहे का, नुसतं रडत बसायचं? एखादं दुःख होणं स्वाभाविक आहे. मुद्दा तो आहे की तो जो पावन होता तो रडतच राहिला, सतत रडतच राहिला. हां, त्याला त्याच्या भावाने सांगितलं पुण्याने की अरे ठीक आहे, थोडं रडणं समजू शकतो, पण सतत दुःख करत राहणं हे योग्य नाही. कारण त्याला काही कारणच नाही, हे सगळं होणारच आहे. अनेकांच्या आयुष्यात या गोष्टी होतात. मला जेव्हा अनेक लोक भेटतात, त्यांचे जे काही काउन्सिलिंग असेल किंवा काय विषय त्यांच्याशी चर्चा होते, तर असंच दुःख असते, भीती असते की माझ्या जोडीदाराचं काय होईल, माझ्या आईवडिलांचं काय होईल किंवा मुलांचं काय होईल, अशी जी एक चिंता असते त्यांच्या मनामध्ये. कोणाकडे कोणी रोगी असेल, आजारी असेल, तर हे लक्षात घ्यावं की हे सगळं संपणार आहे एक दिवस. कशाबद्दल दुःख करायचं आणि किती काळ दुःख करत बसायचं? एक गोष्ट लक्षात घ्या, माणूस कायमच दुःखी राहील असं होत नाही. काही काळाने आपोआप असे प्रसंग येतात तेव्हा थोडंसं हसायला येतं, आनंदी होतो. हे जर होणार आहे, आपण याच्यातून बाहेर पडणार आहोत हे माहीत असेल तर जे काही शास्त्रांनी दिलेला जेवढा काळ असतो, समजा 13 दिवस काय श्राद्ध आणि हे सगळे करायचे असतील, तोपर्यंत राहावं, 14व्या दिवशी उत्सव साजरा करावा आणि निघावं, मार्गाला लागावं. हा याच्यातला महत्त्वाचा विषय. जीवनाची शाश्वती कोणाच्याच बाबतीत नाही, कुठेच नाही आहे आणि हे सत्र असं सुरू राहणार आहे हे लक्षात ठेवून याच्यातून स्वतःला सांभाळता आलं पाहिजे, एवढं बघा. बाकी मृत्यू या विषयावरती पूर्वी बरंच काही बोललेलो आहे, तर त्याच्यात हा एक छोटासा भाग हा तेव्हा आला होता. आता इथून पुढे जे काही बलिराजाचं आणि प्रल्हादाचं हे सगळं ध्यान आणि या सगळ्या गोष्टी होणार आहेत, तर ते मला वाटतं तुम्ही सत्रामध्ये हे ध्यान घेता, तर जनक राजाच्या याच्यात घेतलं होतं ध्यान. तर पुढच्या याच्यातही हे ध्यान घ्या, त्याचा अनुभव घ्या आणि थोडंसं स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. तर आज इथे थांबू आणि पुढच्या वेळेस भेटू, पुढच्या रविवारी. काही प्रश्न असतील तर ते घेता येतील. या सगळ्या आतापर्यंत बरेच माझे सेशन्स मिस झाले, तर काही प्रश्न असतील ते घेता येतील. काही आणखी कव्हर करायचं असेल, त्याच्यावर कशावर बोलायचं असेल तसं सांगा, ते घेता येईल. तोपर्यंत आपण थांबू. जय श्रीराम, जय गुरुदेव. चला, कोणाला काय बोलायचे का, काय विचारायचे? हात हँड रेज करा. चला, हेमंगीताई. नमस्कार जतीनजी. दोन गोष्टी तुमच्या अगोदरच्या ह्या आपल्या ज्या लेक्चर्स झाले त्याच्यात शलाकाताई म्हणाल्या होत्या की तुम्ही ओंकार साधनेवर खूप छान बोलतात, तर ते थोडं आम्हाला सांगा. आणि तुम्ही जे आतापर्यंत निरूपण करायचे तेव्हा तुमच्या मागे जे योग वसिष्ठचं पिक्चर होतं त्याच्यात वसिष्ठ मुनींची ही मुद्रा आहे आणि माझं एक दिवस त्याच्यावर लक्ष केलं आणि मला असं जाणवलं की ही मुद्रा केल्यावर राईट नॉस्ट्रिल चालू होते. तर काय म्हणजे ह्याचा काय संबंध आहे का? आणि बाबा मी तसं काही नोट नाही केलं. हां, आणि एक मिनिट मला. आणि दुसरी गोष्ट मला अजून एक विचारायची होती की आपल्याला स्वप्न पडतात किंवा आपण पोथ्या पुराणा वाचतो तेव्हा असं लिहिलेलं असतं की स्वप्नात साक्षात्कार झाला आणि मग त्यांना ते मूर्तीची स्थापना करावीशी वाटली किंवा स्वप्नात येऊन त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तू ह्या मार्गाने जा किंवा असं. आणि आता तर आपलं असं डिस्कशन चाललंय की जे आहे तेच स्वप्न आहे. तर मग हे सगळं कसं? खरंय, जोपर्यंत आपण आपलं अस्तित्व आहे असं समजतो तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होतील. हां, आणि काहीतरी कार्य व्हायचे असतात म्हणून तेही स्वप्नात येतात, साक्षात्कारी पुरुष येतात. आजच मी जसं म्हटलं की गुरूंमध्ये शक्ती असते की ते आपल्या शिष्याच्या मनात जाऊ शकतात. हां, तसं ते स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत देणं आणि त्याच्याकडून काहीतरी कार्य करून घेणं हेही आवश्यक आहे. आणि जे ज्ञानी आहे त्यांच्यासाठी हे सगळं स्वप्नच आहे, त्यांना काही नाही. परंतु असं जर असेल
तर श्रीकृष्णाला सगळं माहिती होतं, पण भगवान श्रीकृष्णांनी मग एवढे युद्ध कशाला करवले ना, सगळं स्वप्न होतं. तर सगळ्यांच्या दृष्टीने ते स्वप्न नाही आहे. तो व्यवहार हा ज्यांच्या दृष्टीने व्यवहार आहे तो व्यवहार टिकवला पाहिजे. लोकांना एका मर्यादेपर्यंत पुढे घेऊन जाणं आवश्यक आहे. त्यामुळे स्वप्न आहे हे सांगायचं हा एक भाग आहे, परंतु व्यवहारही तो पाळता आला पाहिजे, कारण सगळ्यांनाच हे सगळं स्वप्न नाही आहे. ही सृष्टी अशीच राहणार आहे, याच्यामध्ये अज्ञानी राहतील, ज्ञानी पण राहतील. तर ज्ञानींना अज्ञानींना धरून काम करायचं आहे, त्यामुळे हे असे प्रकार होणार आहेत. आणि ओंकाराबद्दल तुम्ही काय? ओंकारची कुठली साधना म्हणताय शलाकाताई, सांगतील तुम्हाला? शलाकाताई म्हणाल्या होत्या की तुम्ही खूप छान बोलला होता त्याच्याबद्दल. तुमचा एक व्हिडिओ आहे, वाटल्यास मी उद्या वाचनामध्ये पण तो शेअर करेन. बरं. तुम्ही ओंकार म्हणजे कसा शेवटपर्यंत कसा महत्वाचा आहे, किंवा प्राण जाताना जे आपण म्हणतो ना, हो, ओके, त्याची प्रॅक्टिस मध्यावर. हो. ओंकार हा त्याचे अनेक प्रकार आहेत, आणि कसा अभ्यास करतो हे हा म्हणजे अभ्यासाचाच भाग आहे. पण इथे जे काही योग वसिष्ठमध्ये ओंकाराबद्दल सांगितलं होतं, एक वीतहव्य मुनींचं आहे आणि आणखी कोणाचा तरी, तर हा ओंकार त्यांनी मूलाधारपासून सुरू केला आणि तो थेट सहस्रारपर्यंत नेला. तो एक ओंकारचा प्रकार आहे. दुसरं, ओंकार करताना आपल्या कुठल्या भागामध्ये, म्हणजे ओंकार जेव्हा करतो आहे आपण त्यावेळेस सुरुवातीला त्याचं जसं रेचक आहे, मग कुंभक आहे आणि शेवटी पूरक म्हटलेलं आहे. तर ते पूरक हे सहजासहजी जमत नाही. ते आपण ओम म्हणताना अ उ म हा प्रकार आहे, तर अ म्हणताना त्याचं रेचक केलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे श्वास बाहेर सोडतोय. त्याच्यानंतर ओ म्हणताना श्वास हा फक्त आवाज येतोय पण श्वास येत नाहीये, म्हणजे तो कुंभक झालेला की श्वास थांबलेला एक प्रकारे. आणि म म्हणताना एक प्रकारे श्वास आतमध्ये घेतला जातो, तर तो त्याला पूरक म्हणतात. तर तशा पद्धतीने त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे. पण प्रत्येकाला ते जमत नाही. ही जी भाग आहे, म्हणजे एक वेळ आपण रेचक करू, अ म्हणत ओ म्हणत पुढचा कुंभक करता येईल, पण पूरक हा म म्हणताना सहसा जमत नाही. हा एक भाग झाला. दुसरा मी जसं म्हटलं की 7ही चक्रांवरून करत करत तो ओम हा सहस्रापर्यंत न्यायचा असतो, तो दुसरा भाग आहे. कधी त्याची प्रॅक्टिस करू आपण, जेव्हा ते योग्य वेळ येईल त्या सत्रामध्ये तेव्हा करू. व्हिडिओमध्ये असेल तर करोनी घेतली असेल, मला आता आठवत नाही. अनेक सत्र झालेत, त्याच्यामुळे मीच कुठे कुठे काय काय केलं हे आता लक्षात येत नाही. शलाकाताई पाठवत आहे माझ्याकडे, मी शेअर करेन तो जरूर. आजचं लेक्चर सॉरी मी उशिरा जॉईन केलं, कारण मला वाटलं आज नाहीये, काल आहे म्हणून मी तुम्हाला मेसेज पण केला होता की मी मिस केलं. नाही, ते ऍक्च्युली काय, काल मुलाची परीक्षा होती, तर मला वाटलं रविवारी परीक्षा आहे म्हणून मी म्हटलं की शनिवारी लेक्चर करू, पण मग माझ्या लक्षात आलं की नाही, ते शनिवारी आहे. एनिवे, याचं पण रेकॉर्डिंग मिळेल ना, म्हणजे मला जे मिस झालंय ते. हो, आजचं पूर्ण रेकॉर्डिंग आहे, मिळेल. अजून मला काय बोलायचं, काय प्रश्न विचारायचे काही? विद्याधरजी तुम्ही सांगा, तुमच्याकडून आणि शलाकाताईंकडून ऐकायचंय कसं काय चाललंय सत्र. शलाकाताई इतक्या सुंदर एक्सप्लेन करून एवढं सुंदर वाचन चाललेलं आहे. बाकी सभासद सुद्धा खूप म्हणजे वाचन करता करता त्याचं निरूपण सुद्धा बऱ्यापैकी चालू आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही. एकदम आता आणि हे संपलं परत एकदा थांबायचं नाही, परत वाचन सुरू करायचं असं डोक्यात येईल. म्हणजे वाचन संपलं आता थांबायचं न थांबता परत वाचन हे कंटिन्यू राहिलंच पाहिजे. त्यामुळे जरूर नवीन नवीन लोकांना जोडायचा प्रयत्न करा आपण. आणि सगळे आता इतके तज्ञ झालेले, सगळ्यांच्याकडून काही काही विचार येतात, त्याचा इतका फायदा होतो. जे इथं जोडले गेलेले त्यांना काही ना काही आधीची आध्यात्मिक बॅकग्राऊंड आहे, ज्ञान आहे, माहिती आहे, त्यामुळे जास्त चर्चा करण्यात मजा येते. वाचन आणि चर्चा खूप सुंदर झालेली आहे. नाही, अनेकांना आहेत. इथेच आहे आता हिमांगिनी आहेत, त्या गुळवणी महाराजांच्या परिवारातल्या आहेत ना, तर तसं अनेकांना आध्यात्मिक बॅकग्राऊंड खूप चांगला आहे आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. माझा नेहमी व्ह्यू असा असतो की मी फक्त माझे मत सांगतो, पण मला तुमचे मतं जास्त ऐकायला आवडतात, कारण माझं शिक्षण होतं. हे एका साईडने मी सांगत बसलो तर मला थोडं अवघडल्यासारखं होतं. आणि डॉक्टर अशोक गुस्के सर आहेत, ते पण खूप सुंदर सांगतात.
ते आहेत का ग्रुपमध्ये? पण पाठवतात. काही म्हणजे चर्चा असेल ना, आपला जो वाचनाचा विषय असेल त्या वाचनाबद्दल मला खूप खोल माहिती सांगतात, ते पाठवतात व्हॉट्सअप. नाही ते विद्वानच आहेत, म्हणजे त्यांच्याबद्दल काही प्रश्नच नाही. त्याचा आध्यात्मिक अभ्यास खूप सुंदर आहे, खूप चांगला आहे. काळजीला त्यांनी गेले 50 वर्ष. तेच तर. कुणी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतं, कुणी भगवद्गीतेचा अभ्यास करतं, असं आपलं छान ग्रुप आहे. सत्संग खूप छान वाटतो, 1 तास. शलाकाताई खूप छान वाचतातच, पण खूप छान सांगतात असंही म्हटलेलं आहे इथे, एक्सप्लेन करतात. मी तुमचे व्हिडिओ ऐकून इन्स्पायर म्हणून जे आठवेल ते सांगते. आणि इतर काही माझं स्वतःच काही. ठीक आहे, चला काही नसेल तर थांबायचं मग. हो, एक अनाउन्समेंट होती. आज आपली हे आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्त आपण आजपासून अभय भंडारी सरांचं श्रीमद भगवद्गीता व आजचे जीवन रात्री 8 ते 9, आजपासून दर रविवारी रात्री 8 ते 9 हे सेशन होणार आहे. सगळ्यांनी नक्की जॉईन करा. अभय भंडारी सरांचा सुद्धा भगवद्गीतेचा खूप सुंदर अभ्यास आहे, खूप सोपे, आणि आजच्या आपल्या रोजच्या जीवनाला कसं भगवद्गीता अप्लाय होते याचं ते खूप सुंदर निरूपण करतात. सगळ्यांनी रात्री 8 ते 9 जॉईन करा. लिंक हीच असणार आहे, सगळ्यांना माहितीच आहे. ओके, त्यामुळे दिलीपजींना बोलायचं. जय गुरुदेव, जय श्रीराम. आपल्या ग्रुप बद्दल मला सांगायचं आहे की खूप इतका चांगला ग्रुप आहे हा, आणि असं वाटतं लोकांना की 2 कधी वाजतायत आणि एकदा कधी जॉईन होतंय. एकदा सुरुवात केली की लोक इतकी पटापट जॉईन होतात, कधी 100च्या वर आकडा जातो कळत नाही. एकदा शलाकाताईंबद्दल सांगायचं, त्या खूप इंटरेस्टिंग करतात. आता मगाशी सांगितलं तसं ते कुठलाही टॉपिक असू दे निरूपण पण करतात, लोकांबरोबर घेऊन जातात, कोणाला न दुखवता ग्रुप बरोबर पुढे नेतात. हे खूप चांगली मोठ्या क्वालिटीज आहेत सगळ्या. तर हे खूप छान चाललेलं आहे आतापर्यंत, सगळंच चांगलं चाललंय. प्रार्थना आणि वेळेवर सुरुवात होतो, वेळेवर संपतं, त्याच्यानंतर योग निद्रा पण होते. म्हणजे हे सगळं इतकं बांधलं गेलेलं आहे सगळं छान, की हा 1-1.5 तासाचा प्रवास इतका लोकांना इंटरेस्टिंग आणि आवडतो. कधी एकदा सुरू होतोय आणि त्याच्यामध्ये कधी चर्चा करतो आणि किती सगळेजण भाग घेतात, आणि हे पण चांगलं आहे. खूप छान चाललंय आणि निरूपणांनी पण खूप मजा येते. आम्ही वाट बघतो केव्हा येणार रविवार, आणि ते अतुल जोशी सरांना कधी बघणार आणि कधी आम्ही त्यांचं ऐकणार, असं सगळ्यांना होतं. खूप चांगलं चाललंय. जय गुरुदेव. सत्संग खूप सुंदर होतो. आणि त्याच्या आता मी रोज एक भजन पण लावतो. वाचन चर्चा झाली, एक भजन घ्यायचं दुसरीला, आणि नंतर मग योग असं सत्संग भजनचं ऐकलं पाहिजे. त्यामुळे ते सुरू केलं आम्ही. परत दिलीप दादा सांगितले त्याप्रमाणे ग्रुप खूपच छान आहे आणि सगळे अभ्यासू आहेत. आणि मी तर फारच छोटीशी, म्हणजे मी आता जर सुरुवात केली त्यामुळे मला भरपूर प्रश्न पडतात आणि शलाकाताई नेहमी मला वाव देतात. कारंजकर सर तर एवढे डेडिकेटेड काम चाललेलं असतं त्यांचं, आणि त्यांची योग निद्रा माझ्याकडनं होत नाही. व्हेरी सॉरी फॉर इट. ताई, नंतर शलाकाताईंचं निरूपण आणि वाचन तर म्हणजे त्यांनी वाचण्याची आता एवढी सवय झाली आहे की दीपालीताई मध्ये वाटलं तर लहान मुलासारखं नाही, शलाकाताई पाहिजे. पण दीपालीताई पण खूप तळमळीने छान वाचतात, आणि खूप 2-3 जणी आहेत, मला आता सगळ्यांची नावं नाही माहिती आहेत, पण सगळ्या खूप छान वाचतात आणि सगळे एकमेकांना मदत करतात. म्हणजे मला इतके प्रश्न पडतात किंवा कुठेतरी अडतं तर एव्हरीबडी इज रेडी टू हेल्प. की मला इतकं छान वाटतं त्यामुळे या ग्रुपमध्ये, म्हणजे खूप काही शिकायला मिळतं इथे. आणि मुख्य म्हणजे हा जो टेक्स्ट आहे अप्रतिम, म्हणजे मी बोलायला काही थांबू शकत नाही, इतकं बोलावं असं वाटेल. पण आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू अँड शलाकाताई, कारंजकर सर आणि आपला अख्खा ग्रुप, आणि ऑफकोर्स गुरुदेव, की त्यांच्यामुळे हे सगळं मिळालंय. आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. बरोबर आहे. गुरुदेवांचं मनोजजी सगळ्यात लहान असून त्यांच्याकडे प्रत्येक शंकेचं उत्तर असतं. कधी कधी मला, आणि इतके टू द पॉइंट सांगतात ते, आणि एव्हरीबडी सो डेलिकेटेड. म्हणजे भूपालीताई आहेत, त्या न चुकता पेज नंबर लिहितात, न चुकता सांगायच्या अगोदर. म्हणजे एव्हरीबडी सो डेडिकेटेड. इतकं छान वाटतं ना, म्हणजे 2 ते 3 ही वेळ चुकूच नाही असं. किती छान चाललंय सत्संग. मनोज वाळंबे बऱ्याच वर्षांपासून वाचतात योग वसिष्ठ.
मनोजजी. हो, आणि मला योग वासिष्ठचं नाव सुद्धा माहिती नव्हतं यतीन सर. मला तुमच्यामुळं मी ह्याच्यात जोडले गेले, त्यामुळे मी शेवटपर्यंत तुमची आभारी राहील. गुरुदेव आणि तुम्ही गुरुदेवांचे आभारी असाल. हो, खरंच. रमेशजी, योग वैशिष्ट्य मला आवड तुमच्यामुळेच निर्माण झाली. 10 दिवसाचं एक सेशन घेतलं होतं तुम्ही शॉर्टमध्ये. बरोबर. तेव्हापासून किती चांगला ग्रंथ आहे. आणि करंजकर सरांचं पण खूप तळमळ असते. त्यांचं ग्रुपवर यायचं नेहमी की एक तरी सेशन अटेंड करा, तणावमुक्त जीवन ग्रुपमध्ये. मग मी सुरुवातीला योग निद्रेचं सेशन अटेंड करत होतो. खूप छान वाटत होतं. आणि मग हळूहळू हे करत मग शलाकाताईंचं वाचन खूप चांगलं वाटतंय. मग आपोआपच गोडी लागली आता त्याची. आणि हे निरूपण पण ऐकावंच वाटतं तुमचं. खूप छान गोडी लागली आणि ग्रंथ घेतल्यामुळे खूप चांगलं झालं मला असं वाटतं आता. करंजकर सरांनी ग्रंथ पाठवून दिल्यामुळे खूप छान झालं. यतीनजी, तुम्ही जर का लाईव्ह मेडिटेशन सेशन घेतली तर अजून आवडेल. हो, म्हणजे मी घेतलंय पूर्वी, घेईल या आठवड्यात समजा जसं वेळ मिळेल त्याप्रमाणे घेईल. या आठवड्यात नको प्लीज, मी नाहीये. ठीक आहे, बघू आपण. अपर्णाजी. नमस्कार. मला करंजकर सरांनी हा ग्रंथ आणून दिला तेव्हा मी त्यांना म्हटलं की अहो हे माझ्याच्याने होणार नाही, मी कधी काही केलेलं नाही. ते म्हणले तुम्ही घ्या, बघा, नाही झालं तर बघू आपण. त्याच्यानंतर शलाकाताईंच्या वाचनाने इतकी गोडी लागली की एक दिवस जरी नसलं ना तरी अस्वस्थ होतं. काल त्या नव्हत्या तर असं वाटलं अरे काय आपलं काहीतरी मिस होतंय असं वाटत होतं. आणि तुमचं निरूपण म्हणजे आम्ही काही चुकवतच नाही अजिबात. सगळ्यांची गोडी लागली. शलाकाताई फार सुंदर समजून सांगतात. म्हणजे मी तर पहिल्यांदाच ह्याच्यात पडलेली आहे. मला ह्याचं नाव सुद्धा माहिती नव्हतं. त्याचे श्रेय सगळे करंजकर सर, शलाकाताई आणि तुम्हाला धन्यवाद. तुमचं प्रारंभ काय म्हणून तुम्हाला. आणि सर तुम्ही जी ती लिंक पाठवली ना 143 ची, त्याने इतकं छान होतं की एक वाचून झालं की त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर तो त्याच्या अनुषंगाने येईल तो व्हिडिओ बघून, त्यामुळे रिव्हिजन होते आणि तुमचं एक्सप्लेनेशन इज ऑन अ डिफरंट लेवल आय मस्ट से. त्यामुळे खूप काही कन्सेप्ट दोनदा झाल्यामुळे आय थिंक दे आर गेटिंग इम्बाइब. त्यामुळे खूप छान वाटतं. थँक्यू. पण हा एकदा वाचून पूर्ण नाही होणार, याला पुन्हा पुन्हा वाचायलाच पाहिजे. दोनदा झाल्या परत हे संपलं की परत सुरू करणार. आम्ही पहिल्यांदाच वाचतोय ना, तर आमच्याकरता पुन्हा दुसऱ्यांदा व्हायला हवाय. नाही, त्यासाठी म्हणतात तसं नवीन लोकांनाही आपण जुने लोक परत वाचून नवीन लोकांनाही ऍड करायचे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला ज्ञान पोहोचवायचे. त्यामुळे विद्याधरजी सोडणार नाहीये, ते चालूच ठेवणार आहेत. चालू ठेवायचे. आणि आम्ही आहोत त्यांच्यावर. आम्ही आहोत. हा, मनोजी. सर एकच सांगायचं होतं की ग्रुप सगळा छान आहे आणि आपण एकदा जर पर्सनली सगळे भेटलो, समजा एखादा गेट टुगेदर ठेवलं तर छान वाटेल. हो हो, नक्की ठेवूया. वाचन पूर्ण झालं ना की आपण गेट टुगेदर ठेवू. हे वाचन पूर्ण मध्ये प्लॅन करू आपण केव्हा तरी निश्चित. हा, म्हणजे दोनदा, एक मध्ये एकदा आणि एक शेवटी, असं छान राहील. नाही, आता संपत आले ना, वाचन संपतच झाले. एक महिन्याभरात संपईल. पावसाळा जरा कमी होईल. पावसाळा जरा कमी झाला की मध्ये आपण सगळ्यांनी ठेवूया. निरूपण समाप्ती, वाचन आणि चर्चा समाप्तीच्या निमित्त आपण परत सुरू करू. चालेल चालेल. भूपाली. गुरुपौर्णिमा आहे आता बुधवारी, त्या निमित्ताने मी आजच यतीन सर तुमचे, आमच्या सरांचे, शलाकाताईंचे सगळ्यांचे आता धन्यवाद मानते. कारण की आम्हाला या ग्रुपमध्ये आणल्यापासून विविध प्रकारचे तुम्ही ज्ञान देत आला आहात आणि सर आता उपवास पण करायला लावलाय. म्हणजे सरांची आधी आम्ही मानतोच, तर जे सांगतील ते आम्ही लिंक जॉईन करतो आणि तसं करतो. म्हणजे एवढं सगळं सौभाग्य आम्हाला मिळालेलं आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. गुरुपौर्णिमेला आपण एखादा सत्संग वगैरे ठेवायचा का? गुरुपौर्णिमे दिवशी काही एखादा सेशन वगैरे ठेवायचं? आपले कार्यक्रम आहेत ऑलरेडी बरेच. हो आहे. दुपारी जर काही करायचं असेल तर विचार करता येईल. दुपारी नाही, दुपारी 2-3 वेळा आपण घेऊया गुरुपौर्णिमेला. बाय द वे, गुरुपौर्णिमेला सुमनताईंचा वाढदिवस आहे. त्यांना आपण लाईव्ह मी हे करतो, जाऊन लाईव्ह इच्छा आहे.
1-2 मिनिटं जाऊन त्यांना हे करेल. त्यांना भेटून समजा काही लाईव्ह करता आलं तर बघू. हो. किंवा त्यांना कुठेतरी घेऊन येऊ. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल त्यांच्याकडे तर त्याप्रमाणे. नाही, मोबाईलवर करता येतं. मोबाईलवर मी जॉईन करून करता येतं. चालेल, करू. एक त्यांच्यासोबत काहीतरी सेशन ठेवू. येस. आणि 2 ते 3 गुरुपौर्णिमेला 2 ते 3 वाचनाचे वेळ जे असतील त्याच वेळी आपण नाही, त्यांना 2 ते 3 जमेल की नाही शंका आहे, विचारून बघा त्यांच्याशी. मग त्याप्रमाणे आपण थोडं ऍडजस्ट करू. चालेल. त्यांच्याशी हे करू. लोकांनाही बरेच आपल्या ग्रुपमधल्या बऱ्याच लोकांना त्यांच्याबद्दल बोलायचे, त्यांचं ऐकू आपण जरा. निश्चित. चालेल. येस. गुरुपौर्णिमेला आपण नक्की हे करूया. हो, तुम्ही ठरवा आणि सांगा. आज्ञा करा बस. येऊ दे. बरं, जळगावच्या विशाखाताई होत्या, त्या लिहून पाठवायच्या म्हणाल्या. ते डिमांड आहे की ते पाठवा. कोणाकडे त्या पाठवत होत्या का? ते माझ्याकडे पाठवायच्या आणि पहिले 2 प्रकरण त्यांनी पाठवली. बरं. पण नंतर मग तिसरं प्रकरण जे सुरू झालं तर त्यांनी थोडं त्या भेटी कथा काय म्हणतात लीलावतीच्या कथा सुरू आल्या. म्हणजे त्यावेळेस त्यांना मी म्हटलं मी चालू ठेवा, फक्त त्यांनी ती कथा त्यामध्ये त्यातनं आपल्याला काय नॉलेज मिळालं हे करा. तर त्या म्हणते तेव्हा त्यांचा विषय अर्थ नाही. मला ते माझ्या सर्व्हिसला पण आहे, म्हणते डॉक्टर पण आहे, एक जबाबदारी आहे, त्यामुळे मला जमणार नाही असं त्या खूप. पहिले 2 प्रकरण तरी खूप सुंदर ते सगळे मोबाईलवर रेकॉर्डिंग पण काढलेले आहे, खूप सुंदर. तिथे म्हटलं ते पुस्तक छापूया आपण, तुमच्या नावाने छापूया आपण. आणि लोकांपर्यंत त्यातनं आपलं वाचन केलं. आजचे वाचन मला काय समजले, ते विशिष्ट वाचन आजच्या वाचनातून मला काय समजले, असं आपण रोज एक हे असायचं. पहिले 2 प्रकरणं झाली. पुढे त्या म्हटले की मला नाही जमणार कौटुंबिक ह्याच्यामुळे वगैरे. एकदा बोलून बघतो त्यांच्याशी, असेल तर आपण त्यांना परत घेतो. शलाकाताई सुद्धा रोज कालचं झालेलं हे जे घेतात ना बॅकअप, ते खूप सुंदर घेतात. त्यामुळे ते साधारण ते सांगतात, ग्रुपवर पाठवते. शलाकाताईने आपण ते सांगूया ग्रुपवर टाका, तसंही करता येईल. चालेल. टाईप करणं इज बिग टास्क. हे ना तुम्ही वाचायचं आणि हे टाईप करणार. गुगल काय करतो ना. बरं, चालेल. बघू. जय गुरुदेव. खूप छान प्रकारे योग वैशिष्ट्य चाललेलं आहे. मला या अगोदर जास्त काही माहिती नव्हती, परंतु मुलींना अगोदर हे केलं. मुलांना हा ग्रंथ घरी मागवला, मुलीने एक मुलाने एक मागवला. आणि पप्पा तुम्ही ऐकाच नाही, तुम्हाला वेळ आहे तुम्ही ऐकाच. काही एक 5-6 मी आपल्या युट्यूबवरचे एक सेशन ऐकले त्याच्यामध्ये, आणि तर गोडी लागली. म्हणून आता हे आपलं पहिला पण वाचायला पाहिजे. पुस्तक तर आणून ठेवलेलं होतं. मुलीनं म्हणले मी जवळपास 120 सेशन अटेंड केले, खूप छान आहे, तुम्ही ऐका. मग ठीक आहे, हरकत नाही. योगावर हे वाचन सुरू झालं आणि पहिल्या दिवसापासून मी आता सुरू केलं. मला खूप खूप समाधान वाटते. म्हणजे आपण किती मिस केलं आता आयुष्यामध्ये, याचा मला थोडासा बराचसा पश्चाताप होतो. आणि याचा खूप बेनिफिट आता होतोय आपल्या समाधानासाठी, आणि वयस्कर लोकांसाठी तर खूप आवश्यक आहे असं मला वाटते. समाधान मानणं खूप छान आहे. आणि मला एक येतील ह्याला एक दुसरा प्रश्न असं विचारायचा आहे की जे गुरु करायला पाहिजे सर्वांनी, तर ह्या गुरु करण्याबद्दल आम्ही ज्यावेळेस लहानपणी होतो, म्हणजे 1ली, 2री, 3रीला असतो, त्यावेळेस आमच्या गावामध्ये एक महाराज होते, माधवगिरी महाराज म्हणून. तर त्यांनी म्हणले की तुमचे गुरु येतात, त्याने कानामध्ये काही ते फुकलेलं असं आठवतं आपल्याला, पण ते वयस्कर होते आधीच आणि ते तेव्हाच गेले. तर आता गुरु म्हणजे वेगळा आम्ही काही केलेला नाहीये. आता आम्ही श्री रविशंकरचे सगळे सेशन अटेंड करतो, कोर्स करतो, हे सगळं करतो. हे गुरु चालतील का वेगळं गुरु करावं लागतील? एक मला थोडासा प्रश्न आहे, त्याबद्दल मार्गदर्शन करावं. नाही, तेच गुरु आहेत. इथे योग वासिष्ठ मध्ये सांगितलंय गुरु कसे. तर त्याच्यामध्ये 4 लोक, 4 बाकीचे सज्जन विद्वान हे कोणाकडे जातात, कोणाला फॉलो करतात, त्याप्रमाणे आपण करावं. मुळात आपली श्रद्धा जास्त असावी संशयापेक्षा. तर मग काय, गुरु आपलं काम करतात बरोबर. त्यामुळे तुम्ही जर गुरुजींना, गुरुदेवांना, श्री श्री रविशंकरजींना गुरु मानत असाल, काही त्याच्यात म्हणजे हरकत नाही. अनेक लोक त्यांना गुरु समजतात, गुरुदेवच म्हणतात. मी स्वतः, माझे गुरु आहेत ते. त्यामुळे तसं काही हे नाही आहे. श्रद्धा ठेवा बस. संपूर्ण विश्वाचे जगत गुरु आहेत, त्यामुळे वेगळी गुरु करायची गरज नाही ना, असं मला एक शंका आहे. गुरु करायचे नसतात सहसा, अशी गरज नाही पडत, आपोआप होत जातं ते बंधन. ते जे नातं आहे ना,
ते आपोआप डेव्हलप होत जातं. सुरुवातीला माणूस सुदर्शन क्रिया त्याला आम्ही फक्त प्राणायाम सुदर्शन क्रिया काय हे शिकतो म्हणून येतो. मग हळूहळू त्या क्रियेमध्ये त्या गुरूंविषयी प्रेम निर्माण होतं, पुढे संपर्कात राहून हळूहळू प्रेम निर्माण होतं आणि मग तो एक भाव निर्माण होतो. तसं हे कुठून तरी पकडलं, साईन केलं आणि तुम्ही माझे गुरु असं होत नाही. ते मनाती ब्रेन पासून डोक्यापासून मेंदूपासून हृदयापर्यंतचा प्रवास आहे तो व्हायला लागतो, होतो आपोआप. थँक्यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. चला विद्याधरजी थांबूया, बराच उशीर झाला. नाही झालं सगळ्यांचं. चला थांबू येतेच. रात्री 8 वाजता सगळ्यांनी परत भेटूया 8च्या शेड्यूलला. जय श्री राम.